नमस्कार. आज आपण बीट्स वर्क कसं करायचं ते बघणार आहोत. म्हणजे आपण काल जे चेन स्टिच बघितली वेगवेगळ्या शेपमध्ये, तर आज आपण बीट्स वर्क कसं करायचं ते बघणार आहोत. तसं आपल्याला पट्टी आणि एक पेन्सिल, व्हाईट पेन्सिल लागेल आणि त्याने कसं ना एक अशी लाईन ओढून घ्यायची अशी. ठीक आहे. आपण बीट्स वर्क करणार आहोत, तर वेगवेगळ्या प्रकारचे बीट्स कसे लावायचे, स्टिच कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. सो मी तुलिपची सुई घेते आणि जरी थ्रेड घेते. आपण पहिला 4 नंबरच्या गोल्डन बीट्सपासून स्टार्ट करणार आहोत. मोठे मोठे गोल्डन बीट्स घेणार, त्याच्यानंतर आपण छोटेवाले घेणार आहेत. तर हे बघा, हे असे. तर हे जी माळा भेटतात आपल्याला, सो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. गोल्डन बीट्सचे नंबर तुम्ही सांगितले तरी भेटतील तुम्हाला. हे असे असतात बघा. ठीक आहे. तर ह्याची क्वालिटी कशी बघायची, तुम्हाला असं हे रफ करायचं आहे, सॉफ्टली असं रफ करायचं आहे. जर तुमच्या हातामध्ये काही लागलं नाही, म्हणजे कलर वगैरे नाही लागत आहे, तर हे बेस्ट क्वालिटीचं आहे. सो तुम्ही असं चेक करून घेऊ शकता मार्केटमध्ये. आणि ह्याचा कलर पण नाही जात आहे, डल नाही होत. हे जसे आहेत तसेच दिसतात. खूप छान क्वालिटीचे आहेत. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत गोल्डन बीट्सचं वर्क करण्यासाठी. ठीक आहे. सो हे जे मोठे मणी आहेत ते आपण असे स्टिच करणार आहोत. ठीक आहे. असे हे गोल्डन बीट्स एका प्लेटमध्ये घ्यायचे किंवा असे बर्नीच्या, आता मी बर्नीच्या झाकणमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आता हे कसे गोल्डन बीट्स आपण तुलिपच्या सुईने करणार आहोत. म्हणजे आता जरी थ्रेडने आपण स्टार्टिंग यूज करणार आहे. तर हे असे घ्यायचे बघा. हे जे आपलं रिंग फिंगर आहे ना, त्याने असं उचलायचे. ठीक आहे. असे उचलायचे. तर ह्याच्यामध्ये कसं, ह्या सुईमध्ये फक्त 3च बसणार आहेत. स्टार्टिंगला आपण तुलिपची सुई यूज करायची, कारण प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. हे बघा, हे असे. आपल्याला कधी पण हे मणी आहेत ना, ते असे कपड्यावरती नाही टाकायचे. कारण की जर तुम्ही असे कपड्यावरती टाकले आणि असं हे वेचताना ना, सुईमध्ये अडकवताना ते कसे ना स्प्रेड होऊ शकतात. बेटर आहे की तुम्ही एखादं असं झाकण घ्या किंवा प्लेट घ्या घरातली, किंवा तुमच्याकडे अजून काही असेल स्टोरेजसाठी तर ते तसं घ्या कम्फर्टेबली आणि त्याच्यामध्ये हे घ्या. ठीक आहे. सो आता आपण मणी घेणार आहोत. हे बघा, असे घ्यायचे. हार्डली 3 किंवा 4 बसतात. ठीक आहे. आता आपण कसं ना पहिला स्टार्ट करायचं आता स्टिचिंग. ठीक आहे. आता स्टार्ट करताना कसं एक मागे स्टिच द्यायचा. ठीक आहे. तर आता हे मोठे मणी आहेत. ठीक आहे. सो मोठे मणी कधीही आता तुम्ही 2-2 टाकले. ठीक आहे. स्टिच करताना असे 2 टाकले. ठीक आहे. बघा, असे स्टिच केले, 2 टाकले, तर कसं ना हे लूज पडतात. ठीक आहे. हे लूज होतात. सो त्याच्यामुळे कसं फिनिशिंग वगैरे निघून जाते. सो बेटर आहे की जेवढे मोठे मणी असतील ना, तेवढं तुम्ही एकच टाकायचा प्रयत्न करा, कारण ते तसं छान दिसतं आणि फिनिशिंगमध्ये येतं. ठीक आहे. आपण आता घेतला ह्याला आणि ह्याच्या बरोबर एक स्टिच करायचा. जवळच करायचा, गॅप नाही दिसला पाहिजे. ठीक आहे. आता एक सोडायचा, असा सोडायचा आणि करंगळीने पुढे सरकवायचा. त्यानंतर आता परत एक स्टिच केला. ठीक आहे. परत एक घेतला. आपण चेन स्टिच देतो ना, तसं द्यायचं. बघा, हे आता असे एकदम घट्ट बसलेत, असे हालत नाही आहेत. ठीक आहे. सो तुम्ही कधीही जेव्हा मनी वर्क करताय, गोल्डन बीट्सचा 3 नंबर 4 नंबरचे बीट्सचा स्टिच घेताय, तो नेहमी एकच टाकायचा. टाईम लागतो पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जशी तुमची प्रॅक्टिस होईल ना, तसा टाईम अजिबात नाही लागणार. ठीक आहे. सो आपण आता हे करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जास्त गॅप नाही दिसला पाहिजे. लांब लांब स्टिच नाही घ्यायचं, मोस्ट ऑफ जवळच घ्यायचं स्टिच, कारण की कसं ना परत मग धागा वगैरे दिसणार, मग ते फिनिशिंग नाही येत. ठीक आहे. सो तुम्ही असा प्रयत्न करा की तुमचा बीट्सवर कसं जवळ येईल. ठीक आहे. आणि जरी थ्रेड आहे, सो जरी थ्रेड ऑलरेडी जाड असतो. ठीक आहे. सो थोडा धागा जर दिसत असेल तर चालेल, पण जेव्हा आपण दुसरा मशीन थ्रेड वगैरे यूज करतो ना, तेव्हा ते दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे. सो आता हे मी कंप्लीट करून घेते. आता ह्याचा उपयोग काय सांगते मी. हे आपण ना जेव्हा ब्लाऊज करतो तेव्हा आपल्याला खूप उपयोगी पडतं. म्हणजे जेव्हा आपण बॉर्डर देतो, जरी थ्रेडची बॉर्डर दिली, त्यानंतर ह्यानी कसं ना आपण दुसरी बॉर्डर देऊ शकतो. म्हणजे डिझाईनमध्ये ह्याचा उपयोग होतो. आणि
मेन तर वर्क ह्याच्यावरतीच आहे. तुम्ही ह्यानी बुट्टी करू शकता किंवा तुम्ही डिझाईन एखादी क्रिएट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे बेसिकमध्ये तर गोल्डन बीड्स पाहिजेतच, त्याशिवाय डिझाईन नाही होणार आहे. ठीक आहे. आणि हे कसं ना एका लाईनीमध्ये आलं पाहिजे. आता जसं आपण लाईन केली आहे ना, त्या लाईनीमध्येच आलं पाहिजे. असं ह्या साईडला त्या साईडला नाही गेलं पाहिजे. आणि कसं ना बीड्स पण असे घट्ट बसले पाहिजेत. म्हणजे तुम्ही असं फिनिशिंगमध्येच करायचं. असं जसं हे दिसतंय ना तुम्हाला तसंच करायचं आहे. थोडंसं लूज वगैरे मणी पडत आहेत तर धागा थोडा टाईट पकडायचा. त्याने कसं तुमचा बीड्स पण व्यवस्थित बसेल आणि छान पण दिसतं हे. हे बघा, ही आता आपली पहिली बीड्स वर्क तर कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला आता दुसरावाला करायचा आहे. आता हा आहे 4 नंबरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण 3 नंबरचा बीड्स घेणार आहोत. आता हे झालं, ह्याला आपण एंड नॉट देऊया. ठीक आहे. बघा हे कसं एका लाईनीमध्ये आणि फिनिशिंगमध्ये दिसतंय. मेन तर काम काय आहे तुमचं, हे फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे. आता आपला ब्लाऊज जो असतो ना त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ अशा उभ्या रेषा असतात, म्हणजे लाईन वाईजच सगळं असतं जेव्हा ब्लाऊज करायला घेणार तेव्हा. सो त्याच्यामुळे हे कसं ना असं इकडे तिकडे असं गेलं नाही पाहिजे, एकदम एका फिनिशिंग लाईनीतच आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण नेक्स्टवालं बघूया. आता कसं आपण प्रॅक्टिस करतो, सो ह्याच्या बाजूलाच आपण लाईन करणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्या बाजूलाच एक अजून आपण ह्याच्यापेक्षा छोटेवाला बीड्स बघणार आहोत. ठीक आहे. अशी लाईन करून घ्यायची, जवळजवळ घेतले तरी चालेल. आता ह्याच्यापेक्षा ही वाली छोटी आहे. ठीक आहे. सो आता आपण ह्याचं बीड्स बघूया. हे बघा असे. ठीक आहे. ह्याचं पण असंच आपण बघायचं की आपल्याला हाताला असं गोल्डन वगैरे लागते का. सो नाही लागत आहे तो ही चांगल्या क्वालिटीचा आहे. ठीक आहे. आता आपण हे पण आपण सेम, आता हे पण मोठे बीड्स आहेत. ठीक आहे. सो ह्याचं पण आपण कसं ना एकच स्टिच करणार, कारण की कसं ना 2 केलं तर माहिती आहे ना लूज पडतं. सो लूज नाही पडलं पाहिजे. लूज पडलं तर ती डिझाईन पण अशी व्यवस्थित नाही येणार. सो बेटर आहे की तुम्ही एकच स्टिच करा आणि जास्त टाईम नाही लागत. जशी तुमची प्रॅक्टिस होणार ना तर तुमचं त्याच्यामध्ये हात पण बसून जाणार. ठीक आहे. बघा इझी पद्धतीने करता येतं. स्टिचकडे जास्त लक्ष द्यायचं, कारण की जसं आपण चेन स्टिच करतो ना त्याच्यामध्येच आपण आता मणी टाकणार आहोत. सो खूप इझी आहे. इझी पद्धतीने पण शिकवते मी. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये 3-4 बसतात बीड्स एका टायमिंगला तुलिपच्या सुईमध्ये. सो त्याच्यामुळे कसं इझी पडतं थोडंसं. त्याच्याबदले तुमच्याकडे जी दुसरी सुई असेल प्रोफेशनल सुई ती पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हे बघा असे हे वाले मोठे बीड्स आहेत, हे त्याच्यापेक्षा छोटे बीड्स आहेत. आणि तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, कारण ते बेसिकपासून स्टार्ट आहेत. सो तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू. सो हे बघा हे इझी एकदम हळूहळू स्टार्टिंगला बीड्स वगैरे म्हणजे हात वगैरे असं जड जात असेल तर हळूहळू सोडा. एक बीड्सनी स्टार्ट करू शकता. सो काही असं प्रॉब्लेम नाही आहे की तुम्हाला 2-3 बीड्स 3-4 बीड्स घेतलेच पाहिजेत. तुम्हाला जर एका बीड्सने जरी जमत असेल तर स्टार्टिंगला करू शकता तुम्ही. ठीक आहे. हे बघा असंच आपल्याला सगळ्या बीड्सचं करायचं आहे. पण सगळ्या बीड्समध्ये करताना कसं ना प्रत्येक बीड्स आपलं वेगवेगळं आहे. म्हणजे तुम्ही जर शुगर बीड्स घ्याल तर ते तुम्ही एक नाही टाकू शकत. ठीक आहे. तुम्ही पुढे दाखवणारच आहे, आपण शुगर बीड्सवरती येणार आहोत. सो हे बघा हे असे खूप छान पद्धतीने बीड्स वर्क करता येतो. आणि ब्लाऊजवरती जर अशी फिनिशिंग दिली ना तर खूप छान दिसते, कारण की मेन तर आपला हा वर्क आहे तो फिनिशिंगवरतीच आहे. तुम्ही फिनिशिंग जास्त चांगली दिली तर तुमच्याकडे क्लायंट पण छान येतील. ठीक आहे. हे बघा असं करायचं आहे. चेन स्टिच प्लस त्याच्यामध्ये बीड्स टाकायचे आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक काम केल्यानंतर आपण एक एंड नॉट देणार. ठीक आहे. आता मी एंड नॉट देते. झाले. हे कसे दिसतात छान असे एका लाईनीमध्ये आलेत ना.
असेच तुम्हाला पण करायचे आहेत घरी प्रॅक्टिस. ठीक आहे. आता आपण दुसरे बीट्स बघूया. आता आपण शुगर बीट्स बघूया. ठीक आहे. शुगर बीट्स कसे ना, हे बघा हे असे छोटे छोटे आहेत. सो असे ह्याच्यामध्ये किती बसतील आता माझ्याकडे तर शुगर बीट्स जे बसत आहेत ते तुलिपच्या सुईमध्ये ते 4 5 6 6 7 बसत आहेत. ठीक आहे. एवढे तरी बसतात, असे दिसतात शुगर बीट छोटेवाले. ठीक आहे. सो आता शुगर बीट्स बसवताना कसं ना, एक बसू शकता किंवा 2 बसू शकता. ठीक आहे. शुगर बीट्स आपण आता एक तर बसवत नाहीत, मोस्ट ऑफ द 2च बसवतात. ठीक आहे. सो असे हे 2 बसतात बघा. थोडेसे छोटे मोठे असतात साईजने. सो थोडासा तुलिपच्या सुईमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो शुगर बीट्सला, कारण की कसं ना, सुई थोडी मोठी असते आणि शुगर बीट्स असे छोटे असतात. ठीक आहे. सो सहज पडत नाहीत, कधी पडतात सुईमध्ये, अडकतात म्हणजे कधी. हे बघा असं हे 2-2चे सेट घ्यायचे. 2-2च्या सेटने असे पुढे करंगळीने पुढे सरकवायचे. छोटे असेल तर साईडला काढून ठेवा. ठीक आहे. हे बघा हे असे बसतात, दिसतं. ठीक आहे. एक एक बसू शकतात, 3 नाही बसवायचे. 3 बसवले तर ते कसे ना लूज पडतात. सो त्यांनी पण फिनिशिंग जाते. आता जसं आपण गोल्डन बीट्स जे बघितले ते एक एक बसवतात. ठीक आहे. तसंच शुगर बीट्स आपल्याला 2-2 बसवायचे आहेत. त्याने फिनिशिंग ही छान येते आणि दिसायलाही छान वाटतं. आणि शुगर बीट्स शिवाय तर आपलं वर्क होऊच शकत नाही, कारण तुमच्याकडे शुगर बीट्स म्हणजे बाकीचे काही बीट्स नसतील तरी चालतील, पण शुगर बीट्स हे कंपल्सरी पाहिजे, कारण शुगर बीट्सनी ब्लाऊजचे डिझाईन खूप छान येते. म्हणजे ती स्टार्टिंगला यूज होते, परत बुट्टीमध्ये यूज होते, पॅच वगैरे बनवायचं असेल तेव्हा यूज होते. सो बेटर आहे तुम्ही की शुगर बीट्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत. ठीक आहे. सो हे बघा छोटे छोटे जे मणी असतात ना, ते कधी आता ह्याच्यामध्ये साईज ना छोटी मोठी असतेच, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं शोधून घ्यायचे आहेत. आणि तुलिपची सुई कशी जाड असते, त्याच्याबदली तुम्ही जर ही सुई वापरली ना तर ह्याने अजून इझी काम होतं, कारण ही सुई अजून पातळ आहे. शुगर बीट्स कोणत्याही साईजचे, म्हणजे छोटे जरा छोट्या साईजचे असतील किंवा मोठ्या साईजचे असतील ना, तर ह्याच्यामध्ये बसून जातात. आपण सध्या तुलिपच्या सुईने यूज करणार आहोत, नंतर आपण धागा चेंज करणार. ठीक आहे. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं गॅप नाही दिसला पाहिजे, व्यवस्थित तुमची स्टिचिंग आली पाहिजे. आता मी थोडासा तिरका करते, कारण तुम्हाला दिसावं, नाहीतर ही अशी उभीवाली स्टिच करतो आपण. ठीक आहे. सो आता व्हिडिओमध्ये नाही दिसणार, सो बेटर मी असं एक साईडला करते. आता आपण ही कंप्लीट करून घेऊया. आणि तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज बघा, कारण त्याच्यामध्ये मी मटेरियलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिम्पल अशा पद्धतीने चेन स्टिच कशी करतो ते दाखवलं आहे, वेगवेगळ्या शेपमध्ये, आणि कसं पॉईंट वगैरे कसे काढायचे तेही दाखवलेलं आहे. आरी स्टँड कसा लावायचा तेही दाखवलेलं आहे. तर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी, जसं मी क्लासमध्ये शिकवते तशाच पद्धतीने सांगितलं आहे. सो प्लीज व्हिडिओ जाऊन बघा. आणि कंटिन्यू आपले आता व्हिडिओ येणारच आहेत, पण लाईन एका लाईनीत आली पाहिजे, कारण ही लाईन आपली कशी ना, जरी थ्रेडनंतर ही आपली बॉर्डर लाईन असते. ठीक आहे. बॉर्डर लाईन आपली खूप छान पद्धतीने आली पाहिजे, कारण की ती जर मिस झाली तर त्याच्याबरोबर बाकीचे जे बीट्स असतात ते त्याच लाईनीमध्ये जातील आणि असे वेडेवाकडे येतील. सो त्याने कसं फिनिशिंग जाईल. सो मी सगळ्यात पहिला स्टार्टिंगपासून सांगते की तुमचं वर्क जे आहे ते फिनिशिंगमध्येच आलं पाहिजे, कारण आपण क्वालिटी बेस्ट दिली पाहिजे. ठीक आहे. घरी ट्राय करा नक्की. हे बघा बीट्स वर्क. ठीक आहे. हे असे एका लाईनीमध्ये आले पाहिजेत सगळे. त्याच्यासाठी तुम्ही स्केल आणि व्हाईट पेन्सिलचा यूज करा, म्हणजे तुमची लाईन अशी परफेक्टली येईल. ठीक आहे. आता आपण गहू बीट्स बघणार आहोत. ठीक आहे. त्याचे म्हणजे आपण सगळे बीट्स बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला सगळ्याची प्रॅक्टिस होईल. हे असे असतात गहू बीट्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये छोटी आणि मोठी दोन्ही साईज असते. ठीक आहे. तर ह्या पण आपल्याला माळमध्येच भेटते. सो आपण एक कट करूया आणि आपण वर्क करायला स्टार्ट करूया. ठीक आहे.
ह्याच्यामध्ये छोटी मोठी दोन्ही साईज तुम्हाला उपयोगी पडेल, कारण ह्याचा वर्क तर जास्त करून बुट्टी वगैरे करण्यासाठीच होतो. सो तुम्हाला जर बुट्टी वर्क करायचं असेल तर तुम्ही हे डेफिनेटली घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण गहू बीट्स करायला घेऊया. गहू बीट्ससुद्धा तुम्हाला एक एकच हे करायचं आहे, स्टिच करायचं आहे, कारण गहू बीट्स पण मोठे आहेत. फक्त आपण आपल्या ह्या सगळ्या बीट्समध्ये कसं ना, फक्त शुगर बीट्स आहे ते 2-2 घेऊ शकता. आता गहू बीट्स तुम्हाला असं हातानेच उचलून टाकावे लागतील सुईमध्ये, कारण की हे कसे आडवे असतात ना, सो उभं नाही करता येणार. आणि मोस्ट ऑफ तर ह्याच्यामध्ये 2च बसतात. ठीक आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुईमध्ये जास्त बसतात. ठीक आहे, आता आपल्याला गहू बीट्स हे करायचे आहेत, स्टिच करायचे आहेत. सो रिंग फिंगर आणि आपला करंगळीने हे स्टिच करायचं आहे. बघा, खूप छान पद्धतीने बसतात हे, आणि ह्याची बुट्टी खूप छान होते. तुम्ही बुट्टी जर करायला घेतली ना, तर ह्याच्या बुट्टीचे खूप सारे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला शिकवेलच. खूप छान पद्धतीने बुट्टी येते त्याचे, आणि दिसायलाही छान वाटते. ब्लाऊजवरती खूप छान पद्धतीने दिसतं ते, आणि भरलेला ब्लाऊजही वाटतो. सो आपण पुढे शिकणारच आहोत बुट्टी वगैरे कसं करायचं आहे ते. हे बघा, दिसतंय? एका लाईनीमध्ये कोणतीही गोष्ट आपण कराल ना, ती एका लाईनीमध्येच आली पाहिजे, कारण त्याच्यासाठी गाईडलाईन तुम्ही किंवा पेनाने, जर तुमचा व्हाईट कपडा असेल ना, जर तुमच्याकडे ब्लॅक कपडा नसेल, खाली आरीवर्कच्या स्टँडला व्हाईट कपडा असेल तर तुम्ही पेनाने करू शकता. पेनाने लाईन करायची आणि स्टार्ट करायचं. ठीक आहे, हे बघा, खूप छान पद्धतीने दिसतं हे. आता मी हे कंप्लीट करून घेते. आता आपले गहू बीट्स पण लावून झालेले आहेत. मी आता एंड नॉट देते. तुम्हाला अशी एक लाईन वाईज अशी प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुमचं कसं आहे, पुढे जाऊन तुम्हाला लाईनमध्ये घेण्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण दुसरे बीट्स बघणार आहोत. आता आपण कटवर्क करणार आहोत. सो आता सेम आपण जे लाईन जी मागे घेतलेली आहे ती तशी एक स्टिच मागे घ्यायची आहे. ठीक आहे, आणि स्टार्ट करणार आहोत. जसे बाकीचे बीट्स लावलेले आहेत ना आपण, सेम तसेच लावायचे आहेत. एक एक चेन स्टिच, आणि त्याच्यानंतर करंगळीच्या साह्याने पुढे असं ढकलायचं आणि कट बीट्स टाकायचे. आता मी हे कंप्लीट करून घेते. ह्याच्यामध्ये गॅप नाही आला पाहिजे, तुम्हाला गॅप नाही दिसला पाहिजे. ठीक आहे, सो फिनिशिंग जाईल ते गॅप दिसला तर, त्यापेक्षा तुम्ही असं हे कंटिन्युअसली करायचं. सो आता एंड नॉट द्यायचे. अशी ही लाईन आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. आता आपण मोतीचे ट्राय करणार आहोत बीट्स. ठीक आहे, कारण आपल्याला गोल्डन बीट्स बरोबर कसं ना मोतीचे वर्क पण येतात. सो आपण मोतीची एक लाईन बनवून घेणार आहोत. सेम आता आपण हे मोठे बीट्स आहेत. ठीक आहे, मोतीचे. सो ह्याचं पण आपण एक एकनेच स्टिच करणार आहोत. धागा असा खालून थोडा घट्ट पकडायचा, जेणेकरून तुमचे बीट्स व्यवस्थित असे बसतील, आणि असं गोल गोल फिरवून घ्यायची सोय. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही जमेल. थोडी याला प्रॅक्टिसची गरज खूप लागते, कारण की एकदा नाही जमलं तर तुम्ही सेकंड टाईम तुम्हाला जमेलच. हे बघा, हे अशी लाईन तुमची दिसली पाहिजे परफेक्ट अशी. ठीक आहे, मोतीमध्ये हे पण बीट्स आहेत छोटेवाले. हे जरा शुगर बीटपेक्षा थोडेसे मोठे असतात. ह्याचा पण स्टिच तुम्हाला दाखवते कसा करायचा. ठीक आहे, ह्याच्या मोस्ट ऑफ माळाच येतात, आणि जे मोठेवाले जे असतात त्याचे मोस्ट ऑफ पॅकेट वगैरे येतात. सो आता हे दाखवते तुम्हाला. आता पण हे छोटे जे मोती आहेत, मोती बीट, त्याने आपण वर्क करून घेऊया.
आता ह्याच्यामध्ये कसं ना तुम्ही 2-2ही घालू शकता, म्हणजे स्टिच करू शकता किंवा एक स्टिच करू शकता. हे कसे ना बारीक आहेत, सो ह्याचं कसं लूज पडत नाहीत वगैरे. सो थोडेसे शुगर बीट्स आहेत ना त्याच्यापेक्षा जर असे मोठे असतात ना, सो तुम्ही 2-2 स्टिच करू शकता इझिली. बघा असे करंगळीने असे सोडायचे आणि स्टिच करायचे असे. बघा ही लाईन छान दिसते ना अशी. आता ही मोतीची लाईन पण कंप्लीट करून घ्या. माझ्यासोबत जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना तरी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही काम करता करता हा व्हिडिओ बघू शकता. आणि तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन काहीतरी युनिक शिकायला नक्कीच भेटेल. सो तुम्ही ही प्रॅक्टिस माझ्यासोबतही केली तरी चालेल किंवा तुम्ही नंतरही केली तरी चालेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ तर प्रॅक्टिस लागणार आहे स्टार्टिंगला फिनिशिंग येण्यासाठी. आता आपण ही लाईन कंप्लीट करून घेऊया छोट्या मोती बीट्सची. ठीक आहे. त्यानंतर ह्या मोतीमध्ये पण भरपूर सारे शेप आहेत अवेलेबल. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा गहू बीट्स, ड्रॉप शेप, ते तुम्ही लटकनला वगैरे यूज करू शकता किंवा बुट्टी वगैरेला त्यालाही यूज करू शकता किंवा एक मोतीचा जर तुम्हाला वर्क करायचं असेल ब्लाऊज त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. खूप छान पद्धतीने ते वर्क उठून दिसतं आणि दिसायलाही छान दिसतं आणि ट्रेंडिंग आहे मोतीचं. तुम्ही जर मोतीचे दागिने वगैरे घालताय त्याच्यासोबत ब्लाऊजही तसा मॅचिंग असेल तर अजून छान दिसतो. सो तुम्ही मोतीमध्ये सुद्धा डिझाईन बनवूच शकता. तर आता हे मी मोतीचं वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघा आपण आज काय काय शिकलो हे सगळे वर्क बीट्सवर कसे लावायचे, कसे आणि किती. हे जसं गोल्डन बीट्स आहे ते एक एक घ्यायचे, त्यानंतर हे शुगर बीट्स 2-2 घ्यायचे, त्याच्यानंतर हे एक एक स्टिच करायचं. हे पण तुम्ही 2-2 करू शकता. असं हे बीट्स वर्क करू शकता. आणि हे कसं लाईन बघा अजिबात हालतसुद्धा नाही आहे, म्हणजे हे एकदम फिनिशिंगमध्ये आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती ही करता तेव्हा हे पण फिनिशिंगमध्येच येतं, अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर. मोतीमध्ये सुद्धा राईस बीट्स असतात, म्हणजे ह्याला ड्रॉप शेपसुद्धा बोलतात. हे बघा हे ड्रॉप टाईप असतात ना, सो ह्याला ड्रॉप शेपसुद्धा बोलतात. आणि हे बघा हे बीट्स बीट्स म्हणजे हे गव्हासारखे दिसतात. सो ह्याचे पण तुम्ही बुट्टी बनवू शकता किंवा क्रॉसमध्ये जर डिझाईन द्यायची असेल तीही छान वाटेल. ह्याची पण तुम्ही बुट्टी बनवू शकता. सो आपण आता हे वालं बघूया. आता आपण हे ड्रॉप शेप म्हणजेच राईस बीट्सवाले मोतीचे आहेत ना बीट्स, ते बघणार आहोत ते कसे स्टिच करायचे. ठीक आहे. ते सुद्धा आपल्याला एक एकच स्टिच करायचं आहे. बघा असं. आणि खालचा हात जरा असा खेचून घ्यायचा, थोडा जास्त प्रेशर नाही पण थोडासा, जेणेकरून बीट्स जे आहेत हे आता मोठेवाले बीट्स आहेत. ठीक आहे. सो हे कसे ना असे घट्ट बसले पाहिजेत, टाईट बसले पाहिजेत. ठीक आहे. सो व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे. हे पण एक एकच करायचे, ह्याला पण 2-2 नाही यूज करायचे. या बीट्सवरती तुम्ही भरपूर सारे बुट्टी करू शकता. ठीक आहे. तर आपण बुट्टीचा जेव्हा क्लास घेणार आहोत तेव्हा मी दाखवणारच आहे आपण किती वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्टी बनवू शकतो. तुम्हाला जर भरलेला ब्लाऊज असा बनवायचा असेल तर बुट्टी हा बेस्ट ऑप्शन आहे. सो आता हे कंप्लीट होते आपलं. आता मी तुम्हाला हा गोल्डन बीट्स आणि हा मोती बीट्स मिळून एक आपली लाईन क्रिएट होते, म्हणजे जी की ती आपल्या ब्लाऊजवरती खूप उपयोगीची पडते. सो ती दाखवते. ठीक आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे, सिम्पल असा एक गोल्डन बीट्स घ्यायचं आहे आणि एक मोती बीट्स घ्यायचं आहे. ठीक आहे. असे घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मी आता सगळे घेते. अशा पद्धतीने दिसतं हे. पहिला गोल्डन बीट्स मोती, गोल्डन बीट्स मोती, तसंच आपल्याला स्टिच करायचं आहे. ठीक आहे. सेम आपण तसंच घेणार, चेन स्टिच घेणार आहे, त्याच्यासोबत बीट्स टाकणार आहे. ठीक आहे. तर आता हे कसं ही जी लाईन आहे जी मी बनवते ती आपल्याला जर क्लायंटला मीडियम रेंजमध्ये जर ब्लाऊज पाहिजे असेल ना तर तुम्ही ही हाताला वगैरे करू शकता मस्त. म्हणजे मोती आणि ते दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान पद्धतीने दिसतं.
आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 2-2 बीट्स देऊ शकता, म्हणजे एक मोती आणि एक गोल्डन. खूप छान पद्धतीने दिसतं, बघा तुम्ही. आता ह्याच्या बीट्सची कसं ना, मी तुम्हाला एक हाताची डिझाईन पण बनवून देईल, म्हणजे बनवून सांगते कसं दिसतं ते. कारण की हे खूप असं ट्रेंडिंग पण आहे, तुमचा ब्लाऊज असा भरलेला पण दिसतो, खूप छान पद्धतीने दिसतं. आता हे मोतीच्या बदली तुम्ही डायरेक्टली शुगर बीट्स जरी घेतलं ना तरी चालतं, म्हणजे जर कॉम्बिनेशन हे नसेल पाहिजे, नॉर्मल पाहिजे असेल तर. बघा ही डिझाईन कशी एका लाईनीमध्ये येते. आपल्याला मोस्ट ऑफ लाईनमध्येच काम करायचं आहे, कारण की जेव्हा आपण हाताची पण डिझाईन बनवणार तर तीही लाईनमध्येच असते. सो बेटर तुम्ही स्टार्टिंगपासून अशी सवय लावा की तुमचा बीड्स जे आहेत ते लाईनमध्ये बसतील आणि व्यवस्थित दिसतील. ठीक आहे, आता आपण हे कंप्लीट करणार आहोत. आता ह्याच्या इथे शेवटी तुम्ही गोल्डन बीड्स पण टाकलं तरी चालेल किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल. मी गोल्डन बीड्स टाकते, खूप छान दिसेल. हे बघा, आता मी एंड नॉट देते. हे बघा, छान दिसते ना. सो तुम्ही ह्या पद्धतीने 4 नंबरचा बीट्स आणि शुगर बीट्स हेही कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, ह्याचं पण मी तुम्हाला हाताची डिझाईन जी ड्रॉ करेल ना तर ते तुम्हाला दाखवणार आहे कशी दिसते. तुम्ही नक्की सांगा मला छान दिसते का, आणि तुम्ही ट्रायही करा की ही कसं म्हणजे गळ्याची डिझाईन कशी दिसते आहे. जर आपण बघितलं हे जे बीट्स आहेत ते कसे स्टिच करायचे. ठीक आहे, जे मोठे बीट आहेत, परत शुगर बीट्स आहेत, कट बीट्स आहेत, परत मोती प्लस गोल्डन बीट्स आपण कसे स्टिच करू शकतो हे शिकलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.